नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण मागच्या लेक्चरमध्ये राजर्षी शाहू महाराजांची माहिती चा व्हिडिओ पाहिला होता। आता त्याच्या पुढील आणखीन मुद्दे आहेत। त्यावेळेला भरपूर मुद्दे सांगितलेले, अजून सुद्धा असेच मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता याच्यामध्ये काय बरं, राजर्षी शाहू महाराजांची इतर महत्त्वाची कार्ये व माहिती। त्यावेळेला त्यांचा जीवनपट झाला आणि आता आपण त्यांची कार्य, त्यांनी जे काय केले त्याच्याबद्दल माहिती आपण आता घ्यायची आहे। तर ही माहिती घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका, कारण ही खूप महत्त्वाची माहिती आहे। याच्यावरती खूप भरपूर असे क्वेश्चन येतात एक्झामला आणि हे खूप महत्त्वाचेच असतात, महत्त्वाचेच आहेत, म्हणून इथे ते मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत। तर सुरू करूया। पहिला मुद्दा आहे बघा, छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराबाई यांना आपले दैवत मानत होते। बघा, म्हणजे त्यांचे दैवत कोण होतं? छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराबाई। डॉक्टर आंबेडकर यांच्या मूकनायक व आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी आर्थिक सहकार्य केले होते। त्यावेळेला ही वृत्तपत्र चालायची। त्यावेळेला मूकनायक हे होतं आंबेडकरांचं आणि आगरकरांचं सुधारक होतं। या वृत्तपत्रांना आर्थिक सहाय्य शाहू महाराजांनी केलेलं होतं। शाहू महाराजांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विनंतीवरून बनारस हिंदू विश्वविद्यालयास आर्थिक सहकार्य केले। बघा, या मोठ्या विद्यालयात सुद्धा त्यांनी आर्थिक सहाय्य केलं होतं। त्यावेळेला थिओसॉफिकल सोसायटी या धार्मिक संघटनेचा शाहू महाराजांवर विशेष प्रभाव होता। शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे देशातील पहिले रेसकोर्स स्थापन केले। शाहू महाराजांनी गंगाधर कांबळे या अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीस चहाचे हॉटेल टाकून दिले व त्या हॉटेलला सत्यशोधक हॉटेल असे नाव दिले। ब्रिटिशांच्या विरोधात शिवाजी क्लब ही क्रांतिकारी संघटना कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आली होती। शाहू महाराज हे दरवर्षी या संघटनेस 500 रुपये मदत देत असत। तसेच क्रांतिकारकांनी काढलेल्या वनिता वस्त्र भंडार येथून शाहू महाराज हे दरवर्षी संस्थानाचे कपडे खरेदी करत असत। नेक्स्ट मुद्दा बघा, संस्थांच्या एकूण महसुलापैकी 6% महसूल शाहू महाराज हे शिक्षणावर खर्च करीत असत। बघा, त्यावेळेला पण 6% हा ठरलेला होता, म्हणजे त्यांनी देत होते 6% महसूल द्यावा, शिक्षणावर खर्च करावा। आणि आत्ता सुद्धा जे काही शैक्षणिक धोरणे झालेली आहेत त्यामध्ये सुद्धा 6% द्यावा असा GR आहे। पण साधारण 4-4.5% त्याच्यावरती खर्च शिक्षणावरती होतोय, पण तो 6% वर जायला पाहिजे आता। ठीक आहे। पहिल्या महायुद्धाच्या वेळी शाहू महाराजांनी ब्रिटिशांना 20 लाख रुपये कर्ज दिले होते व वैयक्तिक देणगीतून 20,000 रुपये दिले होते। बघा, पहिल्या महायुद्धाच्या वेळी शाहू महाराजांनी ब्रिटिशांना 20 लाख रुपये कर्ज दिले होते व वैयक्तिक देणगीतून 20,000 रुपये दिले होते। युद्ध कामासाठी महाराज संस्थानातून महिन्याला 200 सैनिक पुरवत असत। चिरोल या ब्रिटिश लेखकाच्या इंडियन अनरेस्ट या ग्रंथाचे मराठीमध्ये अनुवाद R. डोंगरे यांच्याकडून करून घेऊन त्या ग्रंथाच्या प्रती विकत घेऊन संस्थानामध्ये मोफत वाटल्या। म्हणजे त्याने ते आवडले, ज्यांना ते काम आवडले त्या कामाला ते प्रोत्साहन देत असत, ते करतच होते, माघार घेत नव्हते। मग तो ब्रिटिश अधिकाऱ्याचं पुस्तक असो किंवा आणखी काही असो, जे त्यांना पटले, त्यांच्या मनाला बुद्धीला पटले ते करतच होते। महाराजांनी ज्येष्ठ गायिका केसरबाई केरकर, बालगंधर्व संगीत सम्राट अल्लामिया खान यांना राजाश्रय दिला होता। म्हणजे यांना जे काही चांगले गायक आहेत किंवा जे काही अभिनय करतात बालगंधर्व वगैरे, त्यातलं काही संगीत सम्राट आहेत अल्लामिया खान यासारखे जे काही त्यावेळेला होते, त्यावेळेला त्यांनी काय केलेलं बरं, राजाश्रय देत होते, त्यांना बक्षीस वगैरे देत होते।
तसेच महाराजांनी अप्पाजी धोंडीराज मुर्तुले या कवीसही राजाश्रय दिला होता. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या शिक्षणाधिकारी पदी मिस लीड्स नंतर श्रीमंत रखमाबाई केळकर यांची नेमणूक केली. म्हणजे कोल्हापूर शिक्षण संस्थांच्या शिक्षणाधिकारी मिस लीड्स ह्या होत्या. नंतर श्रीमंत रखमाबाई केळकर यांची नेमणूक त्यांनी केलेली होती. शाहू महाराजांनी कुस्त्यांकरता कोल्हापूर येथे खासबाग मैदान तयार केले. आज सुद्धा तिथे कुस्त्यांची तालीम रंगते. तिथं कुस्त्या होतात, मोठमोठ्या कुस्त्या होतात, बक्षिसे दिली जातात. अशा पद्धतीनं ते कुस्त्यांमध्ये खूप त्यांनी, आपण मागच्या मुद्द्यामध्ये पाहिलं की त्यांनी काय बरं ते राजकोटमध्ये शिक्षण घेत असताना दत्ताजी शिंदेकडून मल्लविद्येचे शिक्षण घेत होते. म्हणजे त्यांना त्यामध्ये आवडच होती आणि त्यानुसार त्यांनी इथं कुस्त्यांकरिता कोल्हापूरमध्ये खासबाग मैदान हे तयार केले होते. 1893 मध्ये शाहू महाराजांनी देवल क्लबची स्थापना केली. ते अजून सुद्धा खासबाग मैदान, देवल क्लब तिथं आहेत कोल्हापूरमध्ये, तुम्हाला माहीत असेल. 1885 मध्ये शाहू महाराजांनी मोतीबाग तालीमची स्थापना केली. रोमन कॅथलिक पंथाचा लॉरेन्स हा शाहू महाराजांचा अंगरक्षक होता. बघा, तोही रोमन कॅथोलिक पंथाचा होता. म्हणजे त्यांना जातीपाती धर्मपंथ ह्याचं काही असं वावडं नव्हतं. त्यामुळे ते सगळ्यांना समान वागणूक देत असत आणि त्यांचा अंगरक्षकाचंच नाव कॅथोलिक पंथाचा होता लॉरेन्स. 1912 मध्ये पैलवानांना कुस्ती जिंकल्यानंतर गदा देण्याच्या प्रथेची सुरुवात शाहू महाराजांनी केली. इमाम बक्ष या पहिलवाना शाहू महाराजांनी पहिली गदा दिली. म्हणजे हा पण कदाचित येऊ शकतोय. म्हणजे 1912 मध्ये त्यांनी गदा देण्याची प्रथा सुरुवात केली. तसेच त्यांना पहिली गदा कोणाला दिली तर इमाम बक्ष यांना दिली. 1913 साली मध्ये धो रा सुतार यांच्याकडून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार करून घेऊन शाहू महाराजांनी पन्हाळगडावर स्थापन केला. बघा हा 1913 मध्ये. 1905 मध्ये 15 लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक करून शाहू महाराजांनी सूतगिरणी स्थापन केली. म्हणजे स्वतःच सगळे हे खर्च करत होते. 15 लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक स्वतः सगळं ते आर्थिक किंवा जे काही कुठल्या गोष्टी असतात ते स्वतःहून पुढे होऊन करत होते. म्हणून तर आज आपण जे लेक्चर घेतोय त्यांच्यामध्ये त्यांचं नाव आहे. 1895 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमधील शेनगाव येथे काताचा कारखाना सुरू केला. 1913 मध्ये शाहू महाराजांनी नागरी पतपेढ्यांची स्थापना केली. कारण बस्तीची सवय लोकांना लागावी त्यासाठी ह्या पेढ्यांची, अशा पतपेढ्यांची स्थापना केली होती. 1891 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानाचे भूगर्भशास्त्र सर्वेक्षण केले. बघा, म्हणजे तिथे आपल्या संस्थानाचे काय चुकीचं आहे किंवा कसं आहे, काय आहे, भूगर्भशास्त्र सर्वेक्षण केलेलं आहे, अंदाज घेतलेला एक. 1895 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानाचे औद्योगिक सर्वेक्षण केले. इथं पण औद्योगिक सर्वेक्षण, कारण त्यांना उद्योग उभा करायचे होते ना, त्यासाठी त्यांनी हे सर्वेक्षण केलेलं होतं. 1906 ते 1907 या दरम्यान यामध्ये शाहू महाराजांनी संस्थांचे जल सर्वेक्षण केले. कारण जलतरण वगैरे हे सगळे त्यांना सुरू करायचे असतील त्यासाठी सर्वेक्षण केले होते, किंवा जे असतील त्यांचं सुद्धा सर्वेक्षण केले होते. बाबा पाणी व्यवस्थित आहे काय, किंवा हे इतर जे काही माहिती असते त्याचं त्यांनी सर्वेक्षण सुरू केलं होतं. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये तांत्रिक शिक्षणाकरता जयसिंगराव घाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. बघा, फक्त ज्ञान मिळवणं असा त्यांचा उद्देश नव्हता किंवा ज्ञान देणं नव्हता, तर प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान प्रत्येक मुलाला मिळणं हे गरजेचंच होतं. म्हणून त्यांनी प्रत्येक विषयीच्या शाळा इथं सुरू केलेल्या आहेत. तिथं आता तांत्रिक शिक्षणाकरता तंत्रज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावं म्हणून त्यांनी या इन्स्टिट्यूटची, जयसिंगराव घाडगे या इन्स्टिट्यूटची स्थापना केली. शाहू महाराजांनी मुलांमध्ये लष्करी जीवनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कोल्हापूर येथे इन्फंट्री स्कूलची स्थापना केली. बघा, म्हणजे सैनिकी शिक्षण सुद्धा त्यांना मिळावं यासाठी त्यांनी याची सुद्धा स्थापना केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंडमधील शिक्षण घेण्याकरिता शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती देऊन आर्थिक सहाय्य केले. बघा, यांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांनी सहाय्य केलेलं आहे. आणि त्यामधील महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
अमेरिकेतील कोलंबिया येथील शिक्षणाकरिता सयाजीराव गायकवाड यांनी सुद्धा आर्थिक मदत केलेली होती त्यावेळेला. आता शाहू महाराजांनी भूषवलेली अध्यक्षपदे आतापर्यंत त्यांनी जे काही कार्य केले त्याचा आता आढावा घेतला. आता त्यांनी कुठं कुठं अध्यक्षपदे भूषवलेली आहेत ते आपण पाहणार आहोत. 10 नोव्हेंबर 1918 रोजी परळ मुंबई येथे झालेल्या कामगारांच्या सभेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषवले. हे साल महत्वाचे आहेत, साल लक्षात ठेवा आणि ठिकाण लक्षात ठेवा आणि कुठल्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवले हे तीन मुद्दे लक्षात ठेवणे प्रत्येक वाक्यातले महत्वाचे आहे. 1918 साली शाहू महाराजांनी नवसारी गुजरात येथे भरलेल्या आर्य समाज या 11व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. 19 एप्रिल 1919 रोजी शाहू महाराजांनी कानपूर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रिय परिषदेच्या 13व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. 21 एप्रिल रोजी या कार्यक्रमादरम्यान शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली. आता हा इथं एक मुद्दा आहे, ह्याच्याबरोबरच ह्या दोन मुद्दे आहेत बघा. इथं कानपूर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते 13व्या आणि 19 एप्रिल 1919 रोजी तारीख पण बघा 19-19-19 असं काहीतरी क्लू लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी. 21 एप्रिल रोजी याच कार्यक्रमादरम्यान शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी सुद्धा बहाल करण्यात आली होती, म्हणजे त्यावेळेला ही पदवी दिलेली आहे त्यांना. 1920 मध्ये शाहू महाराजांनी गुजरात मधील भावनगर येथील आर्य समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. 1920 मध्ये शाहू महाराजांनी नागपूर व दिल्ली येथील अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. बघा हे आपलं ठिकाण, साल आणि कुठल्या परिषद हे लक्षात ठेवा सर्वांनी. 20 मार्च 1920 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील दलितांच्या परिषदेत उपस्थित राहून डॉक्टर आंबेडकर यांनी दलित समाजाचे नेतृत्व करावे असे प्रोत्साहन केले. म्हणजे बघा 20 मार्च 1920 रोजी त्यांनी काय केलेलं आहे तर माणगाव येथील त्यांच्या दलित परिषदेमध्ये आंबेडकरांना प्रोत्साहित केले की तुम्हीच दलित समाजाचे नेतृत्व करावं म्हणून. ही छान गोष्ट केलेली आहे आणि त्यातूनच आंबेडकरांनी आपलं सुद्धा कार्य छान पार पाडलेलं आहे. पुढचा मुद्दा बघा 1920 साली कर्नाटकमधील हुबळी येथे ब्राह्मणेतर परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेचे शाहू महाराज हे अध्यक्ष होते. कर्नाटकमधील हुबळी येथे ब्राह्मणेतर परिषद अगोदर काय होतं बरं, त्यांना आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की त्यांनी काय केलेलं होतं ते वेदोक्त प्रकरण माहीत असेल, मागच्या मुद्द्यात हे झाले बघा. तुम्ही ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. त्याच्यामध्ये आपण मुद्दा पाहिलेला आहे वेदोक्त प्रकरणाबाबत. त्यामध्ये ब्राह्मणेतर लोकांच्या बद्दल सुद्धा सांगितलेली आहे माहिती. आणि आत्ता त्यांना काय केलेलं आहे बरं 1920 मध्ये ब्राह्मणेतर परिषद भरवण्यात आली होती, त्यामध्ये त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्याच वेळेला त्यांनी वेदोक्त प्रकरणाबद्दल ह्यांच्यावर ते काय बरं गुन्हा नोंद केलेला होता. बघा मागील व्हिडिओमध्ये शाहू महाराजांनी मिळवलेले सन्मान व पदव्या. आता बघा ब्रिटन राणी व्हिक्टोरियाच्या वतीने शाहू महाराजांना GCSI या इंग्रज शासनाचा बहुमान लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते देण्यात आला. हे लक्षात ठेवा, हे लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते GCSI हा 14 मे 1900 रोजी व्हिक्टोरिया राणीच्या वाढदिवसानिमित्ताने ब्रिटिश सरकारने शाहू महाराजांना महाराजा ही पदवी दिली. ब्रिटिश सरकारनेच दिलेली आहे बघा महाराजा ही पदवी 14 मे 1900 रोजी. 16 एप्रिल 1920 रोजी शाहू महाराजांना नाशिकच्या जनतेकडून मानपत्रे अर्पण करण्यात आली होती. शाहू महाराज म्हणजे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असा गौरव महर्षी वीरा शिंदे यांनी केला. हे महत्वाचं वाक्य आहे. अशी वाक्य येतात आणि यांचा गौरव कुणी केलेला आहे, 4 पर्याय दिलेले असतात त्यापैकी एक पर्याय बरोबर असतो म्हणून अशी वाक्य आहेत ही पहिला महत्वाची आहेत, ती पाठ करून ठेवा आणि कुणी म्हटलंय हे सुद्धा पाठ करून ठेवा. किंवा ह्यांनी हे वाक्य असं म्हटलेलं आहे, कुणी म्हटले कुठलं वाक्य म्हटलेलं आहे. वाक्य सुद्धा छोटे असतील तर ते पर्यायमध्ये देतील किंवा त्यांचं कोण म्हटले ते देतील.
आता पुढचं बघा, ही वॉज किंग बट डेमोक्रॅटिक किंग, असे शाहू महाराजांचे वर्णन भाई माधवराव बागल यांनी केलेले आहे. आता ह्याचा आपण अर्थ बघू की ही वॉज किंग बट डेमोक्रॅटिक किंग म्हणजे काय. तर मराठीत याचा अर्थ आहे की तो राजा होता पण लोकशाही राजा, असा याचा अर्थ आहे. मग ही पदवी केव्हा लागते बरं? एखादी व्यक्ती पदाने किंवा नेतृत्वाने सर्वोच्च राजासारखी असली तरी ती हुकुमशहा नसून लोकांच्या इच्छेनुसार जनतेसाठी आणि लोकशाही मूल्यांना मानून काम करणारी असते, तेव्हा अशी पदवी दिली जाते. म्हणून ही भाई माधवराव बागल यांना हे उद्गार काढलेले आहेत त्यांच्याबाबतचे. आता पुढचा बघा मुद्दा, महाराष्ट्राचा गौतम बुद्ध असे वर्णन यशवंतराव मोहिले यांनी सुद्धा केलेले आहे त्यांच्याबाबत. म्हणजे गौतम बुद्ध सुद्धा हे सगळ्यांचा विचार करत होते, म्हणूनच त्यांनी यांना सुद्धा महाराष्ट्राचा गौतम बुद्ध असे वर्णन केलेले आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर विद्यापीठासह शाहू महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे. बघा उत्तर प्रदेशमधील जे कानपूर विद्यापीठ आहे त्यावेळेला त्यांचं नाव दिलेलं आहे, शाहू महाराजांचं नाव दिलेलं आहे. आता पुढचं बघा, ही वॉज अ पायोनियर ऑफ सोशल डेमोक्रेसी, असे शाहू महाराजांबद्दल उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले आहेत. आता ह्याचा अर्थ बघा इथं काय असणार आहे. तर याचा अर्थ आहे ही वॉज अ पायोनियर ऑफ सोशल डेमोक्रेसी, ते सामाजिक लोकशाहीचे प्रणेते होते. काय बरं या वाक्याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने समाजात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वावर आधारित लोकशाही आणण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच विषमतेविरुद्ध लढा देऊन सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी पायाभरणी केलेली आहे. म्हणूनच त्यांना ही वॉज अ पायोनियर ऑफ सोशल डेमोक्रेसी असे त्यांच्याबाबत आंबेडकरांनी काढलेले हे उद्गार आहे. अशा पद्धतीनं आपण आज आणि मागच्या व्हिडिओमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत. याचा तुम्ही नक्कीच, जरी काय समज नसेल तर व्हिडिओ मागे घेऊन सतत बघा आणि त्याचा स्टडी करा आणि चांगले मार्क्स मिळवा. तुम्हाला नक्कीच यातील 100% हमखास प्रश्न येणार आहेत, हे विसरू नका आणि याचा अभ्यास करायला विसरूच नका. धन्यवाद. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.